नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 प्रश्नसंच बघत आहोत, जे की एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत। याच्या आधीसुद्धा मी जिल्हा न्यायालय भरतीचे भरपूर टॉपिक घेतलेले आहेत, ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन एक एक टॉपिक बघू शकता। तर आज आपण जिल्हा न्यायालय भरती महाराष्ट्राचा इतिहास या टॉपिकवर प्रश्नसंच बनवलेला आहे। ज्यांना याची आन्सर माहिती आहेत त्यांनी कमेंट करून नक्की सांगा। कमेंटमध्ये आपले क्वेश्चन सांगा किती राईट आलेले आहेत। तर चला बघूया। प्रश्न क्रमांक 1, शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? बघा विद्यार्थी मित्रांनो, शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला असा प्रश्न आलेला आहे। कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे शिवरायांचा राज्याभिषेक? माहिती आहे तुम्हाला? राजगड किल्ल्यावर। कुठल्या? राजगड किल्ल्यावर शिवरायांचा राज्याभिषेक झालेला आहे। प्रश्न क्रमांक 2, महात्मा गांधींचे राजकीय गुरु म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते? बघा, महात्मा गांधीचे राजकीय गुरु कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो? गोपाळ कृष्ण गोखले। कोण? गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधींचे राजकीय गुरु आहेत। त्यांच्या सांगण्यावरूनच काय, महात्मा गांधी आफ्रिकेतून कुठं आले होते? भारतामध्ये आले होते। कोणाच्या सांगण्यावरून? गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सांगण्यावरून। प्रश्न क्रमांक 3, तिसरे इंग्रज मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती कोण होता? बघा, तिसरे इंग्रज मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती कोण होता? कोण होता? बापू गोखले। कोण? बापू गोखले हे मराठा आणि इंग्रज यांच्या युद्धातील मराठ्यांचा कोण होता? सेनापती होता। प्रश्न क्रमांक 4, स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? बघा, स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? आपले भारतीय गव्हर्नर जनरल विद्यार्थी मित्रांनो, श्री राजगोपालाचारी। कोण? श्री राजगोपालाचारी हे भारतीय गव्हर्नर जनरल होते। कधी? स्वतंत्र भारतातील। आपला भारत देश जेव्हा स्वतंत्र झाला त्यावेळेस भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? श्री राजगोपालाचारी। प्रश्न क्रमांक 5, शिवरायांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? बघा विद्यार्थी मित्रांनो, शिवरायांनी प्रथम कोणता किल्ला जिंकला? तोरणागड हा किल्ला सर्वप्रथम जिंकलेला आहे। प्रश्न क्रमांक 6, दंतमहात्म्य हा 7000 ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला? बघा, दंतमहात्म्य हा 7000 ओव्यांचा ग्रंथ विद्यार्थी मित्रांनो वसुदेव बळवंत फडके यांनी लिहिलेला आहे। हे लक्षात असू द्या। कोणी लिहिलेला आहे? वसुदेव बळवंत फडके यांनी लिहिलेला आहे। प्रश्न क्रमांक 7, भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? बघा, प्रश्न क्रमांक 8, माँसाहेब जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव काय होते? माँसाहेब जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव काय होते? माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो? माँसाहेब जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव काय होते? काय होते? लखुजीराव जाधव। काय होते? लखुजीराव जाधव हे माँसाहेब जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव होते। प्रश्न क्रमांक 9, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केव्हा केलेला आहे? 1927ला केलेला आहे। कधी? 1927ला चवदार तळ्याचा सत्याग्रह केलेला आहे। प्रश्न क्रमांक 10, इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही? बघा विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस, म्हणजे कुठली लागवड होती की त्यांना प्रोत्साहन दिले नाही? कशा ते? तर भात व गहू या लागवडीस इंग्रजांनी प्रोत्साहन दिले नाही। प्रश्न क्रमांक 11, बॉम्बे ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? बघा, बॉम्बे ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली विद्यार्थी मित्रांनो? 1853ला सुरू झाली। कधी? 1853ला सुरू झाली। प्रश्न क्रमांक 12, कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? बघा, कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनलेत? रयतवारी महसूल पद्धतीत काय बनले? शेतकरी हे जमीन मालक बनले। प्रश्न क्रमांक 13, बारडोली सत्याग्रह रिकामी जागा यांच्या नेतृत्वाखाली झाला। कोणाच्या नेतृत्वाखाली झाला बारडोली सत्याग्रह? बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणाच्या नेतृत्वाखाली झाला? सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली काय झाला? बारडोली सत्याग्रह झाला। प्रश्न क्रमांक 14, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? बघा विद्यार्थी मित्रांनो, हा कॉमन प्रश्न आहे, हा भरपूर विद्यार्थ्यांना माहिती असायलाच पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? माहिती आहे का? कधी झाला? 19 फेब्रुवारी
19 फेब्रुवारीला 1630. कधी झाला? 19 फेब्रुवारी 1630. प्रश्न क्रमांक 15. चले जाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले? बघा, चले जाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले? कोणी केले? जयप्रकाश नारायण यांनी केले. कोणी? जयप्रकाश नारायण यांनी चले जाव भूमिगत चळवळीचे नेतृत्व केले. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना, कोणती सेना? तुफान सेना स्थापन झाली होती. बघा, तुफान सेना महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाली होती? कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाली होती? सातारा जिल्ह्यात. कुठं? सातारा जिल्ह्यात तुफान सेना स्थापन झाली होती. प्रश्न क्रमांक 17. सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? बघा विद्यार्थी मित्रांनो, सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? 1873 मध्ये झाली. कधी? 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 18. 1905 मध्ये लंडन येथे होम रूल सोसायटीची स्थापना कोणी केली? होम रूल सोसायटीची स्थापना कोणी केली? श्यामजी कृष्ण वर्मा. कोणी केली? श्यामजी कृष्ण वर्मा यांनी होम रूल सोसायटीची स्थापना केली. कधी केली? 1905 मध्ये. कधी? 1905 मध्ये केली. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणत्या वर्षी शिवाजी महाराज छत्रपती झाले? बघा विद्यार्थी मित्रांनो, कुठल्या वर्षी शिवाजी महाराज यांना छत्रपती ही पदवी दिली, म्हणजे छत्रपती झाले कुठल्या वर्षी? 1674ला. कधी? 1674ला त्यांना शिवाजी छत्रपती झाले. कुठल्या वर्षी छत्रपती झाले? 1674ला. प्रश्न क्रमांक 20. रिकामी जागा या ठिकाणी प्रथम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी स्थापन करण्यात आली. बघा विद्यार्थी मित्रांनो, कुठल्या प्रथम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कुठल्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे? खरगपूर. कुठं? खरगपूर या ठिकाणी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी स्थापन करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 21. भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना रिकामी जागा येथे करण्यात आली. बघा, भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना कुठं करण्यात आली विद्यार्थी मित्रांनो? कलकत्ता येथे करण्यात आली. कुठं? अभ्यास परिषदेची स्थापना कलकत्ता येथे करण्यात आली. प्रश्न क्रमांक 22. न्यू इंडिया वर्तमानपत्र खालीलपैकी कुठल्या देशामध्ये सुरू झाले? न्यू इंडिया वर्तमानपत्र कुठल्या देशात सुरू झाले? बघा, कुठल्या देशात सुरू झाले? इंग्लंड. कुठं? इंग्लंड या देशामध्ये न्यू इंडिया वर्तमानपत्र सुरू झाले. प्रश्न क्रमांक 23. भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र कोणते? बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या जिल्हा न्यायालय भरती प्रश्नसंच बघितला, त्याच्यामध्ये सुद्धा क्वेश्चन ॲड होता. भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र कुठले आहे? कुठले आहे? समाचार दर्पण. कुठले? समाचार दर्पण. प्रश्न क्रमांक 24. बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? विद्यार्थी मित्रांनो, लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी केली. कोणी? लॉर्ड कर्झन या गव्हर्नर जनरलने बंगालची फाळणी केली. प्रश्न क्रमांक 25. शिवरायांचे राज्याभिषेक कोणी केला? शिवरायांचे राज्याभिषेक कोणी केला? कोणी केला शिवरायांचा राज्याभिषेक? गागा भट्ट यांनी केला. कोणी? गागा भट्ट यांनी केला. प्रश्न क्रमांक 26. 1829 साली सतीची चाल बंद करणाऱ्या गव्हर्नर जनरलचे नाव काय होते? बघा, 1829 साली सतीची चाल बंद करणाऱ्या गव्हर्नर जनरलचे नाव काय होते? कुठला गव्हर्नर जनरल होता तो? लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी काय केलेली? भारतातील सतीची चाल बंद केली. प्रश्न क्रमांक 27. इसवी सनाच्या 8व्या शतकात महाराष्ट्रामध्ये कोणत्या घराण्याचा उदय झाला? बघा, इसवी सनाच्या 8व्या शतकात महाराष्ट्रामध्ये कोणत्या घराण्याचा उदय झाला? कोणत्या घराण्याचा उदय झाला? राष्ट्रकूट. कुठला? राष्ट्रकूट घराण्याचा उदय झाला. प्रश्न क्रमांक 28. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे हजारो अनुयायांसोबत कोणत्या तारखेस बुद्ध धर्म स्वीकारला? बघा विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्म कधी स्वीकारला?
कधी स्वीकारलेला आहे? 14 ऑक्टोंबर 1956ला. कधी? 14 ऑक्टोंबर 1956ला त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारलेला आहे हजारो अनुयायांसोबत. प्रश्न क्रमांक 29. महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली? बघा, कुठला आयोग आहे तो? तिथं महात्मा फुले यांनी शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली होती. हंटर आयोग. कुठला? हंटर आयोग. प्रश्न क्रमांक 30. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव काय होते? बघा विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव काय होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव मालोजी भोसले. काय होते? मालोजी भोसले छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव होते. प्रश्न क्रमांक 31. 1930च्या मुस्लिम लीगच्या कुठल्या अधिवेशनात कवी मोहम्मद इक्बालने मुस्लिम राष्ट्रांची कल्पना मांडली? 1930च्या मुस्लिम लीगच्या कुठल्या अधिवेशनात? कुठलं अधिवेशन होतं ते? अलाहाबाद. कुठलं अधिवेशन? अलाहाबादच्या अधिवेशनामध्ये कुठल्या राष्ट्राची, मुस्लिम राष्ट्राची कल्पना कोणी मांडली? कवी मोहम्मद इक्बाल यांनी मांडली. प्रश्न क्रमांक 32. इंग्रजांसोबत तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता म्हणजे रिकामी जागा होय. इंग्रजांसोबत तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता कोण आहे? हैदराबादचा निजाम. कोण? हैदराबादचा निजाम हा पहिला राज्यकर्ता आहे. त्याने इंग्रजांसोबत तैनाती फौजेचा काय केलेला आहे? करार केलेला होता. प्रश्न क्रमांक 33. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये भारतीय राजकीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटले जाते? बघा, असंतोषाचे जनक कोण आहेत? लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 34. भारत छोडो चळवळीमध्ये रिकामी जागा यांनी सातारा येथे प्रतिसरकारची स्थापना केली. बघा, भारत छोडो चळवळीमध्ये रिकामी जागा येते कुठं? यांनी कोणी केली? सातारा येथे प्रतिसरकारची स्थापना कोणी केलेली आहे? नाना पाटील. कोणी? नाना पाटील यांनी सातारा येथे, कुठं? सातारा या ठिकाणी काय केलेली आहे? प्रतिसरकारची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 35. शिवरायांनी वयाच्या कितव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली? बघा, शिवरायांनी वयाच्या कितव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेली आहे? 16व्या वर्षी. कधी? 16व्या वर्षी त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 36. 1942च्या चले जाव आंदोलनाचे महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते शहर आंदोलनाचे केंद्र बनले? बघा, कोणते शहर आंदोलनाचे केंद्र बनलेले आहे? मुंबई. कुठले? मुंबई हे शहर आंदोलनाचे केंद्र बनलेले आहे. 1942च्या चले जाव आंदोलनाचे कुठले शहर? मुंबई. प्रश्न क्रमांक 37. शिवराय स्वराज्याचे कितवे छत्रपती होते? बघा विद्यार्थी मित्रांनो, शिवराय स्वराज्याचे कितवे छत्रपती होते? कितवे छत्रपती होते? पहिले छत्रपती होते. प्रश्न क्रमांक 38. प्राचीन भारतातील सातवाहन घराण्याची राजधानी कोठे होती? प्राचीन भारतातील सातवाहन घराण्याची राजधानी कोठे होती? कुठे होती? श्रीरंगपट्टण येथे भारतातील सातवाहन घराण्याची राजधानी होती. प्रश्न क्रमांक 39. आर्याचे मूळ वसतिस्थान मध्य आशिया हे होय या मताचे जोरदार समर्थन कोणी केले? बघा, कोणी केले? मॅक्स मूलर. कोणी? मॅक्स मूलर यांनी केले. प्रश्न क्रमांक 40. मुघल राजवटीमध्ये खालीलपैकी कोणाला जिंदा पीर म्हणून ओळखले जात होते? बघा, मुघल राजवटीमध्ये जिंदा पीर म्हणून कोणाला ओळखले जात होते? औरंगजेबला. कोणाला? औरंगजेबला जिंदा पीर म्हणून ओळखले जात होते. प्रश्न क्रमांक 41. छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट कोठे ठरली होती? बघा विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट कुठं? प्रतापगडच्या पायथ्याशी. कुठं? प्रतापगडच्या पायथ्याशी ठरली होती. प्रश्न क्रमांक 42. भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाले? भारतात ब्रिटिश काळात हंगामी सरकार, कोणतं सरकार? हंगामी सरकार केव्हा स्थापन झालेले आहे? सप्टेंबर 1946ला. कधी? सप्टेंबर 1946ला हंगामी सरकार स्थापन झाले होते. कोणाच्या काळात? ब्रिटिश काळात.
प्रश्न क्रमांक 43. स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते? स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते? कोण होते? बहिर्जी नाईक. कोण? बहिर्जी नाईक हे स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. प्रश्न क्रमांक 44. तानाजी मालुसरे यांनी कोणता किल्ला जिंकला होता? तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला जिंकला होता. कुठला? कोंढाणा किल्ला जिंकला होता. प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी चुकीचा पर्याय ओळखा. बघा, चुकीचा पर्याय ओळखायला सांगितलेला आहे. आता जगन्नाथ शंकर सेठ. बघा, जगन्नाथ शंकर सेठ यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली. कोणाची? बॉम्बे असोसिएशन. बाळ गंगाधर टिळक व एनी बेझंट हे होम रूल चळवळीमध्ये होते. होम रूल चळवळीमध्ये होते. हे पण बरोबर आहे. आता चुकीचा पर्याय ओळखायला सांगितला. गोपाळ कृष्ण गोखले याचे चतुर्सूत्री कार्यक्रम नव्हता. मग ही जोडी काय आहे? चुकीची जोडी. चुकीची जोडी कुठली आहे? गोपाळ कृष्ण गोखले चतुर्सूत्री कार्यक्रम. दादाभाई नौरोजी संपत्तीचे अपहरण हा ग्रंथ यांनी लिहिलेला आहे. हे पण सुद्धा राईट आहे. चुकीची जोडी कुठली आहे? गोपाळ कृष्ण गोखले चतुर्सूत्री कार्यक्रम. प्रश्न क्रमांक चतुर्सूत्री कार्यक्रम बघा कुणाचा आहे? लोकमान्य टिळकांचा. कुणाचा? लोकमान्य टिळकांचा. प्रश्न क्रमांक 46. दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित होती? बघा, वायकोम चळवळ कशाशी संबंधित होती? मंदिर प्रवेश. कशाशी? मंदिर प्रवेशाची वायकोम चळवळ संबंधित होती. प्रश्न क्रमांक 47. इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? बघा विद्यार्थी मित्रांनो, 1899 मध्ये बीड येथे जो उठाव झाला होता त्याचे नेतृत्व कोणी केले होते? सदाशिव नीलकंठ जोशी यांनी. कोणी केले होते? सदाशिव नीलकंठ जोशी. प्रश्न क्रमांक 48. सन 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? बघा, 1802 मध्ये कोणत्या पेशव्यांनी इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? कुठला पेशवा? दुसरा बाजीराव. कोणासोबत केलेला? दुसरा बाजीराव याच्याशी तैनाती फौजेचा करार केला होता. प्रश्न क्रमांक 49. महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? बघा, राजकीय संघटना कोणत्या नावाने ओळखली जाते? बॉम्बे असोसिएशन. कोणती? बॉम्बे असोसिएशन ही राजकीय संघटना ओळखली जाते. महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना. प्रश्न क्रमांक 50. लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कोठे केली? बघा, लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कोठे केलेली आहे? अमेरिका. कुठं? अमेरिका या ठिकाणी त्यांनी गदर संघटनेची स्थापना केलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. जिल्हा न्यायालय झालं आहे, तसेच कारागृह विभाग आता एक्झाम येणार आहे, तर त्यासाठी पण महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. पोलीस भरतीसाठी सुद्धा महत्त्वाचे आहेत. म्हणजे येणारे सगळे सरळ सेवा भरतीसाठी खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. तर हे क्वेश्चन बघून घ्या. आणि तुम्हाला जर टॉपिक वाईज प्रश्नसंच बघायचे असतील तर मी प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही टॉपिक वाईज प्रश्नसंच बघू शकता. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता प्रश्नसंच. तर बघा, ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा. मी रिझल्टची अपडेट, तसेच निकाल वगैरे, रिझल्ट, जाहिराती, सर्व याची अपडेट मी या व्हिडिओमध्ये अपलोड करते. तर तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं तुम्ही बेल आयकनसुद्धा दाबा, कारण मी व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येणार आहे. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.